उम्मीदें बढ़ी कि इस खिलाड़ी पर काफी टीम की उसी उम्मीद पर आज उतरना पड़ेगा मैदान में। ओ इस बार टाइमिंग में मिसाल, ताकत कमाल की गेंद लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर, 6 रन के लिए मैदान पर। वापस खेल मैदान पर बनेगा जो कि इस स्तर पर 9 रन पर पहुंचा टीम का स्कोर मैदान में। साइश जो कि सुक्त, नरेश जो कि नॉस्टैक एंड पर रहेंगे और शायद गेंदबाजी पर प्रवीण बागी मैदान पर। हो फिर से एक बेहतरीन शॉट, 6 रन के लिए मैदान पर। लेफ्ट हैंडर खिलाड़ी है, बहुत शक्तिशाली खिलाड़ी, वर्ल्ड का कोई भी ले लीजिए, छक्का निकलता हुआ 2 छक्के बैक टू बैक मैदान पर। चार गेंदों पर निकले 15 रन मैदान पर। एक कहानी बिल्कुल साफ है, जबरदस्त माहौल है मैदान पर। और इस बार सीधे हवा में लॉन्ग ऑन बाउंड्री पर, 4 रन के लिए मैदान पर। टाइमिंग देखिए, देखिए शॉट कितना बेहतर, 2 छक्कों के बाद एक चौवा निकला मैदान पर और इसी चौवे के साथ टीम का स्कोर मैदान में पहुंचा 19 रन पर। ओ इस बार हवा में गेंद है, मिस टाइम है, ये मिड ऑफ पर मौका है ये, और ये आउट मैदान में। बल्लेबाजी पर नए खिलाड़ी सर राजदीप मैदान पर पहुंचते हुए, एक बहुत बड़ा खिलाड़ी, ऑलराउंडर परिश्रम उनका रहता है हमेशा टीम में। और सर राजदीप जो कि तो इस मैच के दरमियान नॉन स्ट्राइक एंड पर जाएंगे मैदान पर। ऑफ स्टंप के बाहर कट किया इनको, कवर पर बढ़िया फील्डिंग, स्टाइल देखिए भाई, ये हुनर देखिए ग्राउंड फील्डिंग का। लेकिन तब तक मिलेगी शायद थोड़ी सी खराब फील्डिंग वहां पर भी, क्योंकि थ्रो किया जहां पर 2 रन बनते हुए मैदान पर, और 2 रन के साथ नरेश सर ने अपने खाते में इजाफा कर दिया। 5 रन पर पहुंचा उनका टीम का स्कोर, और टीम का स्कोर अब मात्र 21 मैदान पर 21 पर। इक्कीस पर पहुंचा टीम का स्कोर मैदान पर। खेल चलता हो, जबकि दूसरे ओर का माहौल कड़क है, माहौल एकदम जबरदस्त है मैदान पर। ओ बढ़िया लाइन, उछाल, गति, स्विंग,
21 पर पहुंचा टीम का स्कोर, खेल चलता हुआ, जबकि दूसरे ओवर का ठीक है, सभी कुछ ऑल अलबेल है सब कुछ। ओ पीछा किया इस गेंद का, बहुत ज्यादा ये बाहर है गेंद, वाइड बॉल का इशारा मैदान पर। एक वाइड के साथ टीम अब मात्र मैदान में पहुंची 22 पर। फिर से काफी बाहर है ये गेंद, फिर से वाइड बॉल का इशारा और एक रन व्यक्तिगत खाते मंतवा। देखिए राज्य वॉरियर्स टीम जो कि आज मैदान पर पहले बैटिंग कर रही टॉस हारने के बाद, और इस बार कट किया इनको पॉइंट बाउंड्री पर, पॉइंट बाउंड्री लाइन से बाहर गेंद नहीं निकल रही है, गेंद को रोका गया मैदान पर, वहां पर 2 रन बनते हुए, और 2 रन के साथ टीम का स्कोर अब मात्र मैदान में पहुंचा 25। वापस खेल मैदान पर, बिल्कुल बढ़िया। ओ कट किया गेंद को, वाइडिश गली पर निकली गेंद, जहां से कम 2 रन बनेगा। देखिए स्टाइल देखिए, कैरेमल स्टाइल में रोकने का प्रयास, लेकिन वो कैरेमल स्टाइल थोड़ा सा महंगा निकला, 2 रन वहां पर बनते हुए, और 2 रन के साथ टीम का स्कोर अब मात्र मैदान में पहुंचा 227। वापस खेल मैदान में, ओह तेज गेंद, एक तेज रफ्तार के साथ, गति के साथ मैदान पर। देखिए गति बहुत इनके पास, और उससे अंदर से देखा जाए तो 27 है टोटल समय से। शॉर्ट टर्म पुल करने का प्रयास किया, बल्ले पर नहीं लगी गेंद इतनी, शायद देखिए कैच छूटने के बाद सर पर लगा, थोड़ा सा आंखों पर भी लगी है, लग रहा है कैच छूटा नरेश सर का, एक जीवन दान मिलता हुआ, और इस जीवन दान का फायदा अब कितना रहेगा ये भी देखना पड़ेगा मैदान में। 227 मैदान पर 2 ओवर में। डीजे ऑपरेटर करण जो कि मैदान पर, करण सर स्वागत है आपका, स्वागत में कोई कमी नहीं कहा आपने किसी के भी, इस सॉन्ग के साथ ही सब कुछ बयां कर दिया आपने। सर राजदीप तुपकी मैदान पर आपकी स्ट्राइक पर, सर राजदीप जो कि मैदान पर यहां पर स्ट्राइक पर है। सर जी कमाल का खेल आपका, हमने बहुत बार देखा आपको, आज उसी पिटारे में से कुछ खोलना पड़ेगा। सर राजदीप तुपकी ऑन स्ट्राइक मैदान पर, राजदीप सर ने कोई गेंद नहीं खेली है, नया गेंदबाज उनके सामने जो कि साहिल साहिल भगत मैदान पर, एक लंबा रन इनका, ओह तेज बल्ला डालते हैं, लेफ्ट ऑफ स्टंप के काफी बाहर है, 28 इस वाइड के साथ मैदान पर। देखिए जैसे करण डीजे ऑपरेटर के लिए हवा के झोंके बहुत तेज हो चुके हैं भाई, नाम ही उनका करण है, सब कुछ बदल दे सकते हैं। ओ फिर से काफी बाहर है गेंद, वाइड बॉल का इशारा, आधे रास्ते पर गेंद को ढुक के डाला गया इन्होंने। कहते हैं ना सिद्धू पाजी के नाक के नीचे जब आप गेंद डालेंगे ना, तो ये गेंद बहुत शॉर्ट पिच होगी, और आपको नाक के नीचे देखकर नहीं बॉलिंग करनी है, आपको थोड़ा सा ऑप्शन के बाहर रखने, उतनी भी खराब नहीं लाइन डालनी है। 2 अतिरिक्त खाते में बन चुके, 2 वाइड लगातार 29 पर पहुंचा टीम का स्कोर, और उसको आपको बचाना पड़ेगा सामने से मैदान पर। ओ ये भी गेंद थोड़ी सी बाहर है, बैक टू बैक तीसरा वाइड, 3 वाइड के लिए प्रदीप सर कुछ भी नहीं रखा है, बस पानी की बोतल मिल सकती है हमारे पास से आपको। सौरभ सुबह से लेकर आज प्रेशर में है, क्योंकि कितनी गेंदें ज्यादातर वाइड डाली गई, कुछ नो भी डाली, कुछ बीमर डाली गई। ओ लो फुल टॉस ऑन साइड पर, स्कोर लेग हम पर गडी बगल से निकली गेंद, स्कोर लेग सी मारेगा पर, और एक गेंद पर निकले हैं 4 रन मैदान पर, और 30 पर पहुंचा, 31 पर पहुंचा टीम का स्कोर मैदान पर। नरेश 8 गेंदों पर 9 रन, कोई 54 112 का स्ट्राइक रेट उनका, और राजदीप तुपकी सर राजदीप तुपकी उनका टोटल स्कोर मैदान पर 1 गेंद
1 रन 100 का टोटल उनका रन रेट। ओ इस बार टाइमिंग में मिसाल, शॉट ऑफ द मैच, 4 रन के लिए, कवर बाउंड लाइन के बाहर गेंद। बिल्कुल सही बात है करण आपकी, कुछ भावनाएं, जज्बात कुछ बता ही नहीं जाते और कुछ छुपाए भी नहीं जाते। ये कुछ जज्बात इस तरह से थे मैदान पर। ओ बल्ले पर लगी है, हल्की सी आवाज आई, विकेट कीपर ने इससे पहले कैच जरूर छोड़ा था, लेकिन इस बार ये कैच नहीं छोड़ने वाले। लपका गया वहां पर, दूसरा विकेट निकला, टीम का स्कोर 35। टीजे करण। अब तक अमन मैदान पर पहुंच चुका है, स्ट्राइक एंड पर रहेगा अमन, एक विस्फोटक खिलाड़ी है। ताकत बिल्कुल छोटा, लेकिन ताकत इसमें बहुत ज्यादा है भाई, हाथी का ताकत इसके शरीर में, जंगली ताकत इसके शरीर में। ये देखिए शॉट, देखिए भाई शॉट सिलेक्शन किस तरह से है। गोली के रफ्तार से मारना पसंद, राजदीप तुर्की सर बहुत तेज है विकेट के बीच में। 1 रन वहां पर बनता हुआ, सिंगल के साथ अमन ने खोला खाता, 36 पर पहुंचा टीम का स्कोर। खेल चलता हुआ 2 गेंदे और 2 और 4 गेंदों का मैदान पर, 2 विकेट के नुकसान पर। बढ़िया क्रिकेट वहां पर, हल्के हाथ से खेला, कवर बाउंड्री पर, जहां पर एक ही रन मिलेगी। शॉट कितना बेहतर था, सिर्फ कारपेट के सहारे उस शॉट को खेला गया। अमन ऑन स्ट्राइक, पहली एक गेंद पर 4 रन निकले, इसके बाद सफलता निकली, उसके बाद 2 रन, एक सिंगल निकला। मतलब इस ओवर में 5 गेंदों पर वैसे निकले 10 रन, एक सफलता, लेकिन अंतिम गेंद इस ओवर की मेरे अंदाज से जो कि 37 पर पहुंचा टीम का स्कोर मैदान पर। शॉर्ट टर्म पुल किया, गेंद को सीधा खेला गया लॉन्ग ऑन पर। लॉन्ग ऑफ बाउंड्री का खिलाड़ी बहुत तेज है ये, एक ही रन बनेगा सिंगल के साथ। और समाप्त हुआ लगभग दूसरा, दो तीसरा और 3 और समाप्ति के बाद टीम का स्कोर 38, 2 विकेट नुकसान पर। जबकि इस वक्त राजीव वॉरियर्स टीम पहले बैटिंग कर रही, टॉस हारने के बाद मैदान पर, और चाणक्य चंदन तस्कर जो कि इस वक्त आज फील्ड कर रही मैदान पर। थर्टी एट। धन्यवाद टीजे। सागर के हाथ में गेंदबाजी का मोर्चा मैदान पर, राजदीप तुर्की ऑन स्ट्राइक, 2 गेंदों पर 2 रन, 100 का उनका स्ट्राइक रेट था। अमन ऑन, अब अमन रहेंगे जो कि इस वक्त स्ट्राइक पर। अमन जो कि अभी तक सिर्फ 2 गेंदों पर 2 रन, मतलब रन जिन्होंने 100 के आसपास रन बनाए, लेकिन अमन जो कि हमेशा तेज बल्लेबाजी करने के लिए माहिर है, जाने जाते हैं मैदान पर। शॉर्ट टर्म पुल किया, पुल टाइमिंग पर सक्सेसफुल नहीं है, अरे आउट मैदान पर।
धीरज मैदान पर। देखिए इस ओपनिंग जोड़ी को बदला गया, आज धीरज को पीछे रखा गया। धीरज जो अमूमन शायद ओपनिंग के लिए भी पहुंचते, और ये टीम जब ये टीम इसे हारी है तब से शायद ये कॉम्बिनेशन हो चुका है। वापस खेल मैदान पर, जो किस मैदान में, और शॉट आर्म पुल कवर बाउंड्री पर एक सुंदर टाइमिंग के साथ शॉट खेला गया। हालांकि गेंद उतनी नहीं पहुंची जितनी कि अमूमन पहुंचनी चाहिए थी चौबे के, लेकिन 2 रन वहां पर बनते हुए धीरज ने को रखा था। टीम का स्कोर बना 40 रन, जबकि 3 विकेट नुकसान के बाद मैदान पर खेल चलता हुआ चौथे ओवर का इस मैच में। देखिए बहुत सारा माहौल है ये मैदान पर, खूबसूरत मुकाबला, ये चाहने वालों की उत्कंठा वो तौबा गर्दी है ये इस मैदान पर, और उसी गर्दी के माध्यम से अगर दिखाया जाए तो मुकाबला हो उतना दर्जेदार। और इस बार खुद के निकाला गेंद को, मिड विकेट पर गैप में है गेंद, और यहां पर अच्छी फील्डिंग राजदीप तुर्की बहुत तेज है विकेट के बीच में। लगभग लग रहा है कि दूसरा रन भी मैदान पर पहुंचता हुआ, और ये होगा कि अब आपके साथ एक अनुभवी दौर होना तो शायद वह बताऊंगा, ये 2 रन बनते हैं मैदान पर। 42 राजदीप सर तुर्की बहुत अच्छी दौड़ है उनकी, एक ऑलराउंडर प्रदर्शन उनका, बल्लेबाजी भी करते हैं, गेंदबाजी का भी प्रदर्शन देता, और विकेट के बीच की दौड़ तो आपने देखी होगी मैदान पर, ग्राउंड फील्डिंग भी देखी होगी आपकी इनकी। और इस बार बढ़िया लाइन क्लीन बोल्ट वहां पर उड़ाते हुए विकेट निकला दूसरा इस ओर से, 42 पर 4 विकेट के नुकसान पर। नया खिलाड़ी मैदान पर, जो कि इस वक्त स्ट्राइक पर पृथ्वीराज। पहले मैच में एक विस्फोटक बैटिंग की थी पृथ्वीराज ने, एक तरफा मुकाबला हारे जरूर थे, लेकिन पृथ्वीराज ने आखिरी समय तक अपना दमखम दिखाया था। वही पृथ्वीराज मैदान पर ऑन स्ट्राइक मैदान में, लाइन ऑफ के बाहर है, थोड़ा सा प्रेशर है मैदान पर। 43 पर पहुंचा इस वाइट के साथ मैदान पर, 43 पर सागर, जो कि इस वक्त मैदान पर। सागर अभी तक 4 गेंदे 5 रन 2 विकेट मैदान पर, 7.50 ये रन रेट प्रति इस वक्त चलता हुआ सागर के। और इस बार तीसरे विकेट के लिए जाएंगे सागर, 3 विकेट 1 ओवर में, कमाल की बॉलिंग मैदान पर की सागर द्वारा। बल्लेबाज जरा चलिए भाई, जल्दी कीजिए बल्लेबाज। राहुल मैदान पर पहुंच चुका है। राहुल के चेहरे की मुस्कुराहट बता रही कि ये आज अटैक करना पसंद करेंगे मैदान पर। कप्तान जब नॉन स्ट्राइक पर खड़े हो ना, तो आपको कुछ नहीं करना है, सामने से भाई बल्ला चला ये मैदान पर। वापस खेल मैदान पर, आते ही हवा में शॉट खेला गया कवर पर, पीछे खिलाड़ी मौजूद तो है, लेकिन वहां पर 1 रन बनेगा शायद। बहुत तेज दौड़ है, ये रन आउट का मौका, और आउट मैदान पर। 6 विकेट नुकसान के बाद 44 मैदान पर।
वापस खेल मैदान पर, नया खिलाड़ी जो कि मैदान पर स्ट्राइक पर रहेगा, मल्लेश मैदान में। देखिए मल्लेश जो कि इस वक्त मल्लेश कोमर पंत, और गेंदबाजी के मोर्चे पर सागर की जगह पर अब पत्र मैदान में पहुंचा। ओ इस बार बढ़िया शॉट है, मिड विकेट सीमा रेखा से बाहर, 6 रन के लिए। भाई यही अगर प्रवीण सर होते तो कहते भाई डावर लाल दंत मंजन या फिर डावर चमनप्राश, वो छक्का था मैदान पर। प्रवीण सर मैच अगर देख रहे आंखों देखा हाल तो आप सुनिए भाई, डावर दंतलन जिनका शॉट है ये बहुत, मसूड़ में दांत, मसूड़ों की शान तो दांतों की जान, ऐसा कुछ होता है उनका, तो वो कुछ कहते रहते तो शायद वो हमें तो नहीं आएगा, लेकिन शक्तिशाली शॉट है ये, 50 रन जो कि पूरे शॉट के साथ। ओह बहुत तेज नॉन स्ट्राइक एंड पर बहुत तेज है। देखिए गेंदबाजी कितनी बहुत तेज है ये, गेंदबाजी के मोर्चे पर अमेय मैदान पर अभी तक 3 गेंदे 6 रन मैदान पर, और मल्लेश 3 गेंदे लगभग 6 रन मैदान पर। ओ मतलब बिल्कुल ठीक ठाक है सब कुछ मैदान पर। एक छक्का शामिल है मल्लेश के बल्ले से। ओ लो फुल टॉस, ताकतवर शॉट, जबरदस्त वाला शॉट, हवा में गेंद और खिलाड़ी वहां पर मौजूद है, एक बेहतरीन कैच और आउट मैदान में। बल्लेबाज चलिए, बल्लेबाज। इसके बाद 2 मुकाबले और बचे, बल्लेबाज चलिए। बल्लेबाज चलिए जरा जल्दी। धन्यवाद, डीजे ऑपरेटर हमारा करीबी दोस्त है, इसलिए भाई नाम है उनका करण, करण शेठ देसाई, इस नाम से लोग उस एरिया में जानते हैं उनको। भाई उनके नाम का दबदबा जो है इस प्रतियोगिता में भी। वापस खेल बनेगा मैदान पर, और लाइन बहुत दूर रखी शरीर से। 51 पर पहुंचा टीम का स्कोर मैदान पर। 7 विकेट नुकसान के बाद मैदान पर नया खिलाड़ी हर्षल नाइक जो कि इस वक्त मैदान में कूद के निकाला मैदान पर, एक रन बनता हुआ, और काफी देर के बाद राजदीप सर को स्ट्राइक मिले। 52 अंतिम गेंद मेरे अंदर से 600 ओवर की इस इनिंग की भी। टोटल स्कोर 52 पर पहुंचा है मैदान में। खेल जबरदस्त कहानी का है भाई। चलिए उम्मीदों पर तो कायनात है, ये कायम दुनिया भी कायम है उम्मीद पर, और उसी उम्मीदों का दामन। ओ ऑन साइड पर लॉन्ग लेग बाउंड लाइन पर गेंद निकल रही है, गेंद सीमा रेखा तलक, इसकी घौड़दौड़ है, गेंद को रोका जा रहा है। तब तक मिलेंगे 2 रन मैदान पर, और 2 रन के साथ टीम का स्कोर 54 मैदान पर। ओ इस बार हवा में शॉट खेलेगा, स्कोरलेग सीमा रेखा पर, और ये आउट मैदान में। चौवन पर पहुंचा टीम का स्कोर 55 टू विन मैदान पर।
धन्यवाद कृष्णदेवजी. उपस्थित सर्व तमाम क्रीडा रसिक आणि प्रेक्षकांना प्रदीप देवलकरचा संध्याकाळच्या सत्रामध्ये नमस्कार. सामना पाहायला मिळतोय चंदन टस्कर्स विरुद्ध राजा वॉरियर्स या दोन संघादरम्यान प्रथम फलंदाजी केली होती. राजा वॉरियर्स क्रिकेट संघाने 7 गड्यांच्या मोबदल्यात 54 धावा धावफलकावरती 55 धावांचं विजयी उद्दिष्ट असेल ते चंदन टस्कर्स या क्रिकेट संघासमोर बघावं लागेल. 55 धावांचं विजयी उद्दिष्ट पार केलं जात आहे की 54 धावांचा बचाव करण्यात राजे वॉरियर्स क्रिकेट संघ या मैदानावरती विजयाला गवसणी घालेल का? यंग मराठा चषक 2022 यंग मराठा स्पोर्ट्स क्लब कानकोन आयोजित भव्य दिव्य ही टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेची लीग क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळत आहे. प्रत्येक सामन्यातील सामनावीर मॅन ऑफ द मॅच आणि ट्रॉफी स्पॉन्सर्ड केली आहे सन्मान श्री सुनील कालाकोटी यांच्याकडनं. आकर्षक कॅप स्पॉन्सर्ड केली आहे दावल कलेक्शन यांच्याकडनं. खेळाडूंच्या शरीरावरती आपण आकर्षक जर्सी पाहतोय वेगवेगळ्या कलरमध्ये आणि हे टी शर्ट स्पॉन्सर्ड केले आहेत ते सन्मान श्री जितू देसाई. सॉफ्ट ड्रिंक्स स्पॉन्सर्ड केले आहेत सन्मान श्री मिस्टर रुपेश सेठ देसाई आणि रेड बुल स्पॉन्सर्ड केले आहे ते मिस्टर सर्वानंद कानकोणकर यांच्याकडनं. आपलं खूप खूप मनापासून धन्यवाद आणि आभार व्यक्त करतोय. वळूया मैदानावरती ही लढत पाहायला मिळत आहे. सलामीची विनीची जोडी मैदानावरती पाहायला मिळत आहे. ती चंदन टस्कर्स या संघाची सलामीची प्रारंभीची जोडी. पहिलं षटक हाताळण्यासाठी राजा वॉरियर्स क्रिकेट संघाकडनं अष्टपैलू खेळाडू साईश कामत गोलंदाजीच्या स्क्रीनवरती पाहायला मिळतोय आणि अमेय राजाध्यक्ष आणि बिपिन भैरली ही जोडी मैदानावरती पाहायला मिळत आहे ती चंदन टस्कर्स या क्रिकेट संघाची. ऑन स्ट्राइक एंडवरती अमेय, नॉन स्ट्राइक एंडवरती बिपिन. उजव्या हाताचा फलंदाज अमेय यावेळी खेळण्यासाठी सज्ज होताना दिसतोय. यावेळी सुरेख चेंडू पहिल्या चेंडूवरती प्रहार केला जातोय. चेंडू मिडॉनला बीट करतोय. चेंडू जातोय डीप लॉंगांपर्यंत. धावांची लयलूट पाहायला मिळत आहे ती चंदन टस्कर्स या क्रिकेट संघासाठी. दुहेरी धावसंख्येने पंचांचा इशारा येतोय तो 4 धावेचा. म्हणजे पहिल्या चेंडूवरती साईश कामतचं चौकाराने स्वागत केलं जात आहे ते अमेय या फलंदाजाकडनं. चौकाराच्या साह्याने खातं उघडतोय. सांघिक धावसंख्या नाममात्र 4 धावा धावफलकावरती. पहिलं प्रारंभीचं षटक हे प्रगतीपथावर साईश कामत. याही वेळी खोलवर टप्प्याचा चेंडू एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. डीप लॉंगाफोरचा क्षेत्ररक्षक चेंडूची परती करेपर्यंत एकेरी धावेची दुहेरी धावांमध्ये रूपांतर होताना दिसतंय. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल अमेय. त्याच्या साथीला दुसरा सलामीवीर बिपिन. दुहेरी धावसंख्येने 6 धावा नाममात्र धावफलकावरती 5 षटकांमध्ये 55 धावांचा डोंगर पार करावा लागेल तो चंदन टस्कर्स या क्रिकेट संघाला. यावेळी सुरेख चेंडू मधल्या एष्टीवरचा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न अमेय याचा यावेळी फसला जातोय. धावसंख्या स्थिरावते ती नाममात्र 6 धावा धावफलकावरती. चंदन टस्कर्स नावाप्रमाणे टस्कर्स या मैदानावरती पाहायला मिळेल का? तो चंदन टस्करचा क्रिकेट संघ धावांचा डोंगर हा सहजासहजी लिलाया पार केला जाईल का की 54 धावांचा बजाव करण्यात राजे वॉरियर्स क्रिकेट संघाचे गोलंदाज यशस्वी ठरतील. यावेळी लोअर फुल टचचा चेंडू स्वीपर कव्हरच्या दिशेने एक लालूबाब झेल हा जमिनीला दान होताना दिसतोय. एक संधी होती मात्र ही संधी दुरावली जाते ती राजा वॉरियर्स क्रिकेट संघाच्या क्षेत्ररक्षकांना. कारण संधी पाहिली तर चहात बुडवलेल्या बिस्किटासारखी असते. जरा जरी विलंब केला तरी बिस्किट चहामध्ये पडेल ही मात्र शंका असते. यावेळी खराब क्षेत्ररक्षण कारणीभूत ठरतंय राजा वॉरियर्स क्रिकेट संघाचं. सांघिक धावसंख्या नाममात्र 7 धावा. यावेळी मधल्या शेवटचा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न झाला. या मैदानावरती धावपळ पाहायला मिळाली फलंदाजांची. अर्थात एकेरी धाव
निघते एकेरी धावसंख्येने 8 धावा नाममात्र धावफलकावरती पहिल्या षटकाचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय आणि अवघ्या 8 धावा 55 धावांचा पाठलाग करताना चंदन टस्कर्स विपक्ष राजे ऑरियस ही लढत आपल्याला पाहायला मिळत आहे. औचित्य मराठा चषक 2022. यावेळी सुरेख चेंडू टोलवला जातोय डीप मिड विकेट आणि डीप लॉंगनच्या मधना जी काऊ कॉर्नरची भिंत होती ती क्षेत्ररक्षणाची भिंत भेदायची हा मनोमल इरादा यावेळी फलंदाजाचा. 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहे. ज्या दुहेरी धावसंख्येने पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होताना दिसतोय आणि बिनबाद 10 धावा धाव फलकावरती एक आश्वासक सुरुवात म्हणावी लागेल. संयमी त्याचबरोबर सावध सुरुवात. 5 षटकांमध्ये 55 धावांचा पाठलाग करताना चंदन टस्कर्स विरुद्ध राजे वॉरियर्स. थँक्यू डिझे. दोन्ही सलामीवीर यावेळी मात्र सुस्थितीत पाहायला मिळत आहेत. अमेय 5 चेंडूंवरती 9 धावा जमवतोय तर त्याचा संघ साथीदार बिपिन एका चेंडूंवरती 1 धाव ही त्याच्या खाती जोडली जाते. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू होताना दिसतोय आणि गोलंदाजीच्या स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतोय शिल्पेश पर्वतकर वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळलं जातंय राजे ऑरियस क्रिकेट संघाकडनं. पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ऑर्थ विकेट एंडने सज्ज होताना दिसतोय आणि उजव्या हाताचा फलंदाज यावेळी ऑन स्ट्राइक एंडवरती. यावेळी लोअर फुलटाचा चेंडू टोलवला जातोय. डीप लॉंग ऑफला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षण चपळ पाहायला मिळत आहे. कुठचीही सुसंधी दिली जात नाही दुहेरी धाव घेण्यासाठी. ज्या एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या धावफलकावर बदलली जात आहे. 11 धावा बिनबाद धावफलकावरती. अमेय उजव्या हाताचा फलंदाज पदत आली तर पाहायला मिळालं. मात्र काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षणाचा सापळा जो क्षेत्ररक्षक यावेळी दबा धरून बसला होता त्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि पहिला हा जरा एक मोठा मासा गळायला लागतोय चंदन टस्कर्स या संघाचा. डीजे बाद झाल्यानंतर त्याच्या जागी नंबर 3 वरती वन डाऊन या पोझिशन वरती फलंदाजाची वर्णी लागते. नरेंद्र यावेळी मैदानात पाऊल टाकताना दिसतोय. शिल्पेश पर्वतकर यावेळी डाऊन द शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. कव्हरच्या दिशेने सुरेख क्षेत्ररक्षण होतंय. चेंडूची परती विलंबाने होते. परिणामी एकेरी धावेची पावलं दुहेरी धावांकडे वळताना दिसत आहे. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. शारीरिक तंदुरुस्ती. पंचांचा इशारा येतोय 1 शॉटचा म्हणजे या चेंडूवरती फक्त एकच धाव मिळत आहे ती चंदन टस्कर्स या क्रिकेट संघासाठी. 12 धावा एका गडीच्या मोबदल्यात षटक क्रमांक 2 पंचांच्या डाव्या साईडने राईट अप ओर द विकेट. यावेळी मात्र सुरेख चेंडू टोलवला जातोय. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक येतोय. फेकी सुरेख होतंय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. एकेरी धावसंख्येने समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे. 13 धावा एका गड्याच्या मोबदल्यात 20 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता. चंदन टस्कर्स आपली या स्पर्धेतली पहिली लढत खेळताना दिसतोय. यावेळी लोअर फुलटचचा फटका मिस टाइम होतोय. फटका धाव एकेरी पूर्ण होताना दिसतंय. टायमिंग न होतं या फटक्यावरती मात्र मिस टाइम झालेला फटका. पॉइंट क्षेत्ररक्षक थोडासा दूर ज्याच्यापासून चेंडू झेल टिपण्याची ही नामी संधी मात्र थोडीशी दुरावली गेली. एकेरी धावसंख्येने 14 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात 55 धावांचा पाठलाग करताना
यावेळी सुरेख चेंडू पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, वेगाने फेकी होतय, मात्र सुदैवी नशिबाची साथ ही फलंदाज नरेंद्रच्या बाजूने पाहायला मिळत आहे. अजूनही 3 चेंडूंवरती 2 धावा जमवताना दिसतोय, तर त्याचा संघ साथीदार सलामीवीर बिपिन 3 चेंडूंवरती 3 धावा जमवताना दिसतोय. प्रारंभीची 2 षटकं 12 चेंडूंचा खेळ समाप्त होताना दिसतोय आणि 7 धावांच्या सरासरीने 14 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. तोपर्यंत जाऊया आमच्या डीजे ऑपरेटरकडे. धावा हे समीकरण पाहायला मिळतंय. चंदन टस्कर्स या क्रिकेट संघाला पहिल्या विजयाची नोंद करण्यासाठी 18 चेंडू आणि 41 धावा. प्रतिभा ही अनंत परिश्रमात सामावलेली असते. ती प्रतिभा यावी दाखवावी लागेल ती चंदन टस्कर्स यांच्या फलंदाजांना. नरेंद्र त्याच्या साथीला बिपिन ही जोडी मैदानावरती पाहायला मिळतंय. गोलंदाजीमध्ये बदल होताना दिसतोय आणि गोलंदाजीच्या स्क्रीनवरती नरेश नावाचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी फलंदाजाला हात खोलण्याची संधी, चेंडू उंची प्राप्त करतोय, अर्थात डिस्कोर लेगचा क्षेत्ररक्षक वाखाणण्याजोगं त्याचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. संभाव्य चेंडूला रोखलं जात आहे आणि तोपर्यंत मात्र धावांची लयलूट होताना दिसत आहे. ते 16 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. समीकरण बदललं जात आहे. 17 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता. 17 चेंडू 39 धावा. चांगल्या चेंडूवरती एकेरी धाव, खराब चेंडू मिळाला की त्यावर प्रहार करायचा, ही रणनीती आपल्याला पाहायला मिळेल का चंदन टस्कर्स या क्रिकेट संघाची, की गोलंदाजी करणारा राजा वॉरियर्स क्रिकेट संघ गोलंदाजीच्या जोरावरती हा विजय लांबवला जाईल का. यावेळी सुरेख फटका, चेंडू फळीमध्ये सुरेख मिलाप, चेंडू स्काउ कॉर्नर सीमारेषेच्या दिशेने 6 धावांसाठी. डीजे थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. 16 चेंडू 33 धावा. पुन्हा एकदा सुरेख प्रहार केला जातोय, मात्र यावेळी साईश कामत डीप मिड विकेटच्या दिशेने ही क्षेत्ररक्षणाची भिंत पाहायला मिळत आहे आणि ती भिंत भेदण्यात अपयशी ठरताना दिसतोय. चंदन टस्कर्स क्रिकेट संघाचा खेळाडू दुसरा हादरा बसतोय 22 या धावसंख्येवरती. डीजे थँक्यू डीजे. नरेंद्र याला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज गौरव सावंत यावेळी मैदानात पावले टाकताना दिसतोय चंदन टस्कर्स या क्रिकेट संघासाठी. समीकरण 15 चेंडू 33 धावा. दोन्ही संघांसाठी नक्कीच ही प्रतिष्ठेची लढत असेल. अर्थात चंदन टस्कर या स्पर्धेमध्ये पहिल्या विजयाची नोंद करेल का. यावेळी शॉर्ट पुलचा फटका पाहायला मिळतोय, मात्र डीप लॉंगनला क्षेत्ररक्षक तैनात, ताकद नव्हती, कमजोर फटका आणि तिसरा हादरा बसतोय चंदन टस्कर्स या क्रिकेट संघाला. डीजे धावांची आवश्यकता. नरेंद्र याला साथ देण्यासाठी सागर साळुंके हा नवीन फलंदाज मैदानात पावलं टाकताना दिसतोय आणि या दोन फलंदाजांना यावेळी मात्र कंबर कसावी लागेल. एका खराब चेंडूचा खरपूस समाचार घ्यावं लागेल, अन्यथा चांगल्या चेंडूवरती रणनीती आखून
एक छोटीशी भागीदारी रचून विजयाला गवसणी घातली जाईल का चंदन टस्कर क्रिकेट संघाकडनं, की संभाव्य विजयाला लांबवायचं आणि या सामन्यामध्ये चंदन टस्कर वरती मात करून विजयाची नोंद करायची, हा राजीव वॉरियर्स क्रिकेट संघाचा मनोमल इरादा सफल होईल का? यावेळी देखना फटका, चेंडूला भिरकवलं जात आहे ते लॉंग लेग सीमारेषेच्या दिशेने, अर्थात चेंडू सीमा पार होतोय तो 4 धावांसाठी. डीजे 26 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात 13 चेंडू 29 धावांची आवश्यकता. आता मात्र कुठंतरी या सामन्यामध्ये जिवंतपणा पाहायला मिळतोय. एखादा मोठा फटका निघाला तर सुरेख कमबॅक म्हणावं लागेल. यावेळी मात्र गोलंदाज दाखवतोय एक चेंडू तुझा तर एक चेंडू माझा, निर्धाव चेंडूने सांगता होताना दिसतंय आणि समीकरण येतंय 12 चेंडू 29 धावांची आवश्यकता. पुढील सामन्यासाठी तयार राहायचं आहे चाणक्य बॉयज विरुद्ध राजे वॉरियर्स. म्हणजे हा सामना संपल्यानंतर लगेचच टॉस होईल, कारण राजे वॉरियर्स क्रिकेट संघ मैदानावरती पाहायला मिळतोय आणि त्या संघ विरुद्ध लढत असेल ती चाणक्य बॉयज क्रिकेट संघाची. थँक्यू डीजे. स्पर्धेमध्ये पंचांची जोडगोळी पाहायला मिळते. सन्मानित श्री बाबू नाईक, सन्मानित श्री सदगिरी नाईक. 12 चेंडू 29 धावांची आवश्यकता समीकरण मैदानावरती पाहायला मिळत आहे चंदन टस्कर्स या क्रिकेट संघासाठी. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. रजत हा गोलंदाज पाहायला मिळतोय आणि रजतचं स्वागत केलं जात आहे पहिल्या चेंडूवरती डीप स्कोअर लेग सीमारेषेच्या दिशेने 6 धावा. रजत कोमरपंत गोलंदाजीवरती पाहायला मिळतोय. निर्णायक षटक हाताळतोय, ज्याच्या षटकावरती दोन्ही संघांचं भवितव्य हे अवलंबून असेल. यावेळी फटका फसला जातोय, झेल टिपण्याची नामी संधी, मात्र क्षेत्ररक्षक चेंडूपासून दूर पाहायला मिळतोय. नशिबाची भाग्य हे साथ देतंय ते फलंदाजाच्या बाजूने. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते ती 33 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात 10 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. 10 चेंडू 22 धावा गोलंदाजीवरती रजत कोमरपंत. यावेळी बॅटची लिडिंग आहे. चेंडू जातोय शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने, अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण होतंय, मात्र एकेरी धाव ही पूर्ण होताना दिसतंय. 34 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात समीकरण पाहायला मिळतंय चंदन टस्कर्स या क्रिकेट संघासाठी 9 चेंडू 21 धावांची आवश्यकता. एक मोठा फटका या सामन्यामध्ये परती करून देऊ शकतो चंदन टस्कर्स क्रिकेट संघाला. यावेळी मात्र पुढे फलंदाजीसाठी आलेला चेंडू येतोय डीप पॉइंट सीमारेषेच्या दिशेने, संधी नव्हती, अखेरच्या क्षणी चेंडू सीमा पार होतोय 4 धावांसाठी. थँक्यू डीजे. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ समाप्त होताना दिसतोय. 12 धावा खर्च करतोय तो रजत कोमरपंत. यावेळी पुन्हा एकदा शॉर्ट प्लेन आखूट टप्प्याचा चेंडू, काऊ कॉर्नरला सुरेख क्षेत्ररक्षण, वेगाने परती, अर्थात दुहेरी धाव घेण्याची तमाम शंका समाप्त होताना दिसतंय. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते 39 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात समीकरण पाहायला मिळतंय 7 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. हा चेंडू खूप महत्वाचा असेल तो रजत कोमरपंतचा आणि बघावं लागेल कशा प्रकारे हाताळला जातोय. मात्र यावेळी रिव्हर्सिपचा देखना फटका, चेंडू आणि क्षेत्ररक्षक यामध्ये शर्यत पाहायला मिळतंय. अखेरच्या क्षणी क्षेत्ररक्षक चेंडूवरती ताबा मिळवतोय, परती करतोय आणि तोपर्यंत धावांची लयलूट होताना दिसतंय. सांघिक धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळतंय 41 धावा आणि समीकरण पाहायला मिळतंय 6 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता.
थँक्यू डीजे. 6 चेंडू 14 धावा. लवकरात लवकर कमी वेळामध्ये पटकन निर्णय घ्या. आपल्या ग्रामसभा आमसभा आटपा, कारण अजूनही 2 सामने आजच्या दिवसातील खेळू नये बाकी. 6 चेंडू 14 धावांची आवश्यकता या मैदानावरती. सामना अजूनही जिवंत ठेवला जातोय चंदन टस्कर्स क्रिकेट संघासाठी. या मैदानावरती झुंजार खेळी आपल्याला पाहायला मिळत आहे. 4 चेंडूंवरती 7 धावा आणि 7 चेंडूंवरती 14 धावा ही भागीदारी आपल्याला पाहायला मिळत आहे ती या मैदानावरती. राजे ऑरियस क्रिकेट संघाकडनं महत्वपूर्ण षटक. कुठचा गोलंदाज हाताळेल अर्थात शेवटच्या क्षणी शिक्कामोर्तब केलं जात आहे राजदीप तुर्की या गोलंदाजावरती. आणि पहिल्या चेंडूवरती चेंडूला भिरकावलं जात आहे डीप मिड विकेट सीमारेषेच्या दिशेने. 6 धावा. प्रहार केला जातोय 30 दिशात. तोच फटका आपल्याला पाहायला मिळतोय आणि 6 धावा निर्णायक मिळत आहेत चंदन टस्कर्स क्रिकेट संघासाठी. 53 धावा. धावांची 53 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 4 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. नक्कीच कॉमेंट्री बॉक्स मध्ये एक अंदाज व्यक्त केला गेला होता. कानकोन गावचे सुपुत्र ज्येष्ठ समालोचक सन्मान श्री संदीप पागे आणि तो अंदाज यावी खरा ठरताना आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू जमिनीला घरंग डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये जातोय. साईश कामत जलद गतीने चेंडूवरती ताबा मिळवतोय. सांघिक धावसंख्या धावांची बरोबरी होताना दिसतंय. 54 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. आता मात्र 3 चेंडू 1 धावेची आवश्यकता विजयाच्या उंबरठ्यावरती पाहायला मिळतोय चंदन टस्कर्स क्रिकेट संघ. आणि बघावं लागेल 1 धावेसाठी याच चेंडूवरती धाव पूर्ण केली जाईल की MS धोनी स्टाईलने हा सामना संपवला जाईल. यावेळी सुरेख वेगवान चेंडू. उत्तर नव्हतं फलंदाज सागर साळुंकेकडे. निर्धाव चेंडूने समाप्ती होताना दिसतंय. 2 चेंडू आणि एकेरी धाव. पुन्हा एकदा ती चूक पाहायला मिळतंय. यावेळी शॉर्ट टर्म पूल मात्र तो सक्सेस पूल होताना दिसतोय आणि एका मोठ्या फटक्याने विजयाची सांगता होताना दिसतंय. पहिल्या विजयाची नोंद केली जाते या स्पर्धेमध्ये ती चंदन टस्कर्स या संघासाठी. आणि पराभवाची चव चाखायला लावतोय तो राजे ऑरियस क्रिकेट संघाला. सलग दुसरा पराभव हा त्यांच्या पदरी पाहायला मिळतोय आणि नक्कीच हा लगेच सामना असेल तो राजे ऑरियस विरुद्ध विपक्ष चाणक्य बॉयज या 2 संघादरम्यान.